क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा तालुक्यात संततधार नद्यांना महापूर, पुलाअभावी अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला। प्रशासन ॲक्शन मोडवर सज्ज। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सुरगाणा तालुक्यात 7 जुलै रोजी पहाटे 3 वाजेपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती। वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाट नसल्याने किरकोळ घटना वगळता कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनातर्फे माहिती देण्यात आली। तालुक्यात पर्यटन स्थळापैकी तातापाणी, गरम पाण्याचे झरे, साखळचोंड, वॉटरफॉल या खोलदरीत धबधबाजवळ पर्यटकांना वनविभाग, उंबरठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी बंदी घातली होती। भिवतास धबधबा येथे बारे पोलीस ठाणे तसेच वन कमिटी यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला, तर हतगड येथे किल्ल्यावर जाण्यास ग्रामपंचायतीने मज्जाव केला होता। प्रशासनाच्या आवाहनाला दाद देत नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले। दुसरीकडे 17 ते 18 तासापासून संततधार सुरू असून तालुक्यातील नारपार, गिरणा, अंबिका, तानमान, कावेरी, वाझडी या नद्यांना महापूर आला असून दुथडी भरून धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे। तालुक्यात बहुतेक नद्यावर पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या पाईपच्या मोऱ्या फरशी असल्याने जीर्ण झालेल्या मोरीवरून पावसाचे पुराचे पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झालाय। त्यामुळे तालुक्याबरोबर शेजारच्या गावांशी संपर्क तुटलाय। मोबाईल सेवा दळणवळण अगदी ठप्प झाले। कवेली मनखेड रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, तर तालुक्यातील पिंपळसोंड, कुकुडणे, बोरचोंड, खोकरी, उंबरपाडा, पांगारणे, नटवरपाडा, आंबेपाडा, मनखेड फरशी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। 15 ते 20 तासांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत संपर्क तुटलाय। तालुक्यात आज पावेतो 435 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या 15 तासात 150.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।